नमस्कार। आज आपण बनवतो एकदम सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीचं भरलेलं टोमॅटो। तर हे तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता। तर सगळ्यात आधी टोमॅटोमध्ये भरण्यासाठी जे सारण बनवतोय तर इथे मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये लसण टाकणार आहे आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। खूप जास्त बारीक पण नाही वाटून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे घरगुती काळा मसाला। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून याला फक्त मिक्स होईपर्यंतच आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तर हेच सारण वापरून तुम्ही भरलेली भेंडी किंवा वांगही बनवू शकता। आता इथे मी काप करून घेतलेले टोमॅटो आहेत याच्यामध्ये व्यवस्थित सारण भरून घेणार आहे। मसाला व्यवस्थित मध्ये दाबून भरायचा। टोमॅटोवरती अजिबात मसाला राहू द्यायचा नाही, कारण मग काय होतं नंतर तो तेलामध्ये टोमॅटो भाजताना करपतो। तर जो जास्तीचा वरती आलेला मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे। आता हे जे उरलेलं सारण आहे हे आपण नंतर यूज करणार आहोत। आता टोमॅटो परतून घेण्यासाठी मी इथे कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे। तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपण सगळे टोमॅटो याच्यावरती ठेवणार आहोत। शक्यतो अशी भाजी बनवण्यासाठी पसरट भांडे घ्यायचे। आता यावरती आपण झाकण ठेवून मध्यम आचेवरती पलटून सगळ्या बाजूनी भाजून घेणार आहोत। वरचं झाकण खूप जास्त गरम होतंय त्याच्यामुळे मी या झाकणावरती पाणी टाकणार आहे आणि हेच पाणी नंतर पण यूज करणार आहे। तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरून बघा, इवन टोमॅटो पण लवकर शिजतात। टोमॅटो झाकण ठेवून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पलटत आपण भाजून घेतलेले आहेत। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे साधारण अर्धा ग्लास पाणी। तर पाणी गरम आहे। त्याचबरोबर जो मसाला उरलेला होता तो पण आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि साधारण 5 ते 7 मिनिटं एकदम मंद आचेवरती याला आपण शिजू द्यायचे। तर आपलं भरलेलं टोमॅटो तयार आहे। आता मी याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून याला आपण गरमागरम सर्व करतोय। तर तुम्ही हे भरलेलं टोमॅटो चपाती किंवा भाकरीसोबतही सर्व करू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।